हॅलो एव्हरीवन, मी राहुल राजा आर कॉमर्स क्लासेसमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत करतो आहे. चला तर मग आपण ठरल्याप्रमाणे आता अकाउंटचा एक प्रॉब्लेम सोडवला, फायनल अकाउंटचा. आता फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम जेव्हा आपण सोडवतो आहे तेव्हा काही गोष्टी आता आपण जशा समजून घेणार आहे त्या व्यवस्थित लक्षपूर्वक बघायच्या. आजचा आपला लेक्चर हा फायनल अकाउंटमध्ये त्या वस्तू दिलेल्या आहेत त्या कुठे जातात ते आपलं पाहण्याचा आजचा लेक्चर नाही. आजचा लेक्चर याच्यासाठी की समजा तुम्हाला कळलं की ह्या वस्तू इथे जातात, त्या वस्तू तिथे जातात, त्यानंतर त्याला सोडवायचं कसं असतं, तर सोडवायचा कसा असतो हा आपला पार्ट आहे आजच्या लेक्चर. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. चला तर आपण एक तुमच्या टेक्स्टबुकमधला एक श्रेयस आणि मृणालचा एक प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे, सिलेक्ट केलेला आहे. तो प्रॉब्लेम आपण बघूया, एकदम डिटेलिंगमध्ये जाणार आहोत, सावकाश व्यवस्थित समजून घेऊया. चल बघूया. सगळ्यात पहिले तर फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेयस अँड मृणाल and adjustment you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that day. तर आपल्याला सगळ्यात पहिले त्यांनी इन्फॉर्मेशन काय दिली की आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचे आणि बॅलन्स शीट बनवायची. मग आपल्याला काय दिलेलं आहे बघा, आपण शिकलो होतो याच्या आधी की ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31st March 2019. तर आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेले हे पर्टिक्युलर चुकून इथे आलेलं आहे. सर मग इथे ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. आता ट्रायल बॅलन्स म्हणजे काय हे आपण समजलं होतं की पहिले सगळ्यात पहिले ट्रान्झॅक्शन घडतात, मग जर्नल होतं, मग लेजरमध्ये अकाउंट्समध्ये जातात आणि मग लेजर क्लोज केल्यावर जो बॅलन्स येतो तो आपला ट्रायल. आणि याला आता आपल्याला फायनल अकाउंटमध्ये कन्वर्ट करायचं. तर सगळ्यात पहिली स्टेप काय असेल त्यासाठी आपण थोडंसं इथे जाऊयात. आता हे जे पहिलं अकाउंट आहे हे समजून घ्या की हे पहिलं अकाउंट जे आहे ते आपलं ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मी प्रॉपर एक वहीचं पेज, जोड पेज आहे त्याच्यावर हे सोडवतोय, जेणेकरून तुम्ही जेव्हा घरी सोडवणार तेव्हा तुम्हाला ते सोपं जाणार की वही सोडवल्यासारखं व्यवस्थित. त्यामुळे मी बोर्डचा वापर केला आहे, पण त्याच्यात मी इमेज घेतली वहीची पण. ठीक आहे, तर स्टार्ट करा. तर इथे काय केलं आपण बघा, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस. मग ट्रेडिंग अँड प्रॉफिट म्हणजे दोन अकाउंट आहे यात. तर आपण एक शॉर्टकट क्रिएट केला याला की ज्या काही गोष्टी ट्रेडिंगच्या डेबिटला जातील त्याला आपण TD नाव देऊया. ट्रेडिंगच्या क्रेडिटला जाणाऱ्या गोष्टींना TC, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाणाऱ्यांना PD आणि प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जाणाऱ्यांना PC. लायबिलिटीला L, असेटला A. ठीक आहे, हे शॉर्टकट्स यूज करूया. आता सगळ्यात पहिलं काम काय असणार, तर हे जे वस्तू आहे या सगळ्या वस्तू आपल्याला त्या ठिकाणी पाठवायच्या. मग आपल्याला माहिती पाहिजे की कुठल्या वस्तू कुठे जाणार. आता तुम्हाला सध्या नाही माहिती असं मी गृहीत धरतो, काही जणांना माहिती पण असेल, 11वी झालं असेल तर. खूप सारे मुलं असे असणार की ज्यांना पहिल्यांदा पाहतायत माहिती नसेल, तर मी असं गृहीत धरतो की तुम्हाला हे माहिती नाही कुठे जातं. आजच्या प्रॉब्लेममध्ये सगळं मीच लिहून देणार आहे. ठीक आहे, पण उद्या आपण म्हणजे जेव्हा हा लेक्चर होईल त्यानंतर जो पुढचा लेक्चर असेल त्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला ते पण शिकायचं की या वस्तू कुठे जातात हे ओळखायचं कसं. ओके, तर आजचा टार्गेट आपण प्रॉब्लेम कसा सोडवायचा त्यावर फोकस करूया. तर सगळ्यात पहिले वस्तू पाहिजे, जसं की कॅपिटल जाणार आहे लायबिलिटीला आणि कॅपिटलला आपण करूयात एक एक स्टार. आता एक्झाममध्ये आपल्याला हे अलाउड नसतं काही लिहिणं, पण आपण ते पण शिकणार. पण सध्या आपण शिकतोय बेसिक लेवलवर आहोत, तर आपण अशा पद्धतीने शिकूया. तर आपण सगळ्यात पहिले काय केलंय, कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट नेहमी लायबिलिटीला पाठवायचं, त्याला एक स्टार करायचं. आता स्टार मागची भूमिका काय असते हे समजून घ्या की जेव्हा कधी कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला काहीतरी ॲड करायचं असेल किंवा लेस करायचं असेल त्यावेळेस आपण त्या गोष्टीला स्टार करणार. ठीक आहे, तर मी स्टेप सांगतो त्या लक्षात ठेवा, हळूहळू कळेल तुम्हाला व्यवस्थित. परचेस जातं TDला, सेल्स जातं TCला, बिल्स रिसिवेबल जातं असेटला, बिल्स पेबल लायबिलिटीला, कमिशन. आता 4 गोष्टींचं एक माझी पद्धत, त्या पद्धतीने मी सांगतोय. मी सध्या लिहूनच घेतो, आपण ते उद्या बघणारच आहोत तेव्हा बघूया. तर कमिशन आता PDला जाणार कारण डेबिटला, कधी डेबिटला कधी क्रेडिटला असं कुठे जाते शिकवणार आहे, काळजी करू नका. सॅलरीज PDला, इन्शुरन्स PDला आणि ही जी माहिती दिली याच्यावरून त्याला एक स्टार का केला, कारण काहीतरी ॲडलेस करायचे आपल्याला. प्रीपेड रेंट असेट, सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी, सन्ड्री डेटर्स असेट्स, पोस्टेज PD, डी होल्ड प्रिमाइसेस असेट, फर्निचर असेट, बॅड डेब्ट्स PD, कॅश इन हँड असेट, कॅश ॲट बँक असेट, कॅरेज इनवर्ड TD, आउटवर्ड PD, स्टॉक TD, रिटर्न्स. आता 2 जर रिटर्न दिले तर पहिलं जे रिटर्न असतं ते नेहमी लेस फ्रॉम सेल्स. हे कसं ओळखायचं काय आपण शिकणार आहोत बरं. परचेस, लेस फ्रॉम परचेस. परचेस आणि सेल्समधून लेस आहे त्यामुळे परचेस आणि सेल्सला स्टार. त्यानंतर वेजेस TD, आउटस्टँडिंग वेजेस लायबिलिटीज.
हे मी जे लिहिलेलं आहे हे तुम्हाला पण येणार, 100% येणार. खूप मोठा टॉपिक आहे फायनल अकाउंट. आपण स्टेप बाय स्टेप जातोय. आजचं आपलं टार्गेट हे ओळखणं नाही आहे, हे आपण पुढच्या लेक्चरला शिकणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपला टार्गेट आहे की हे लिहिल्यानंतर त्याला सोडवायचं कसं. ओके, तर त्यावर फोकस करा. त्यानंतर ॲडजस्टमेंट. आता आठवण ठेवा, या सगळ्या गोष्टींचा एकच इफेक्ट होतो, कुठेतरी एकाच ठिकाणी जातो. पण ॲडजस्टमेंट ह्या नेहमी 2 ठिकाणी जातात. आता 2 ठिकाणी जाण्याचं कारण काय आहे हे समजावून सांगतो. तर बघा, आपण शिकलो होतो सुरुवातीला की जर्नल एंट्री, ट्रान्झॅक्शन घडतं, मग जर्नल एंट्री होते, मग लेजर होतं, मग ट्रायल बॅलन्स आणि मग फायनल. म्हणजे ट्रायल बॅलन्समधल्या वस्तू या प्रोसेसमधून आलेल्या आहेत, पण ॲडजस्टमेंटचं ट्रान्झॅक्शन घडलंच नव्हतं त्यावेळेस. म्हणजे जर्नल एंट्री नाही झाली, जर्नल एंट्री झाली नाही म्हणजे लेजर पोस्टिंग नाही झाली, म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये येणार, म्हणजे त्याची पूर्ण प्रोसेसच बघा. आणि आपलं सिस्टम आहे डबल एंट्री सिस्टम, तर आपल्याला याचे 2 इफेक्ट करावे लागतात. कारण आपण जर्नल एंट्री करायला मागे नाही जाणार आहे, आपण इथेच आता याला अशा पद्धतीने सोडवणार की जर्नल एंट्री झाल्यावर ते कुठे गेलं असतं तिथे ते जाईल. तर अशा पद्धतीने ॲडजस्टमेंटला नेहमी किती इफेक्ट असणार, 2. आणि ट्रायल बॅलन्सच्या वस्तू प्रोसेसमधून होऊन आलेल्या आहेत, त्यामुळे त्याचा इफेक्ट किती, 1. मग आता बघूयात 2 इफेक्ट काय. जसं की क्लोजिंग स्टॉकला आपल्याला टीसीला आणि असेटला पाठवायचं असतं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे ॲड करायचे असतात आणि लायबिलिटीला पाठवायचे असतात. डेप्रिसिएशन हे लेस करायचं असतं आणि पीडीला पाठवायचं असतं. प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स हे लेस करायचे असतात डेटर्समधून आणि ॲड करायचे असतात बॅड डेटमध्ये. याचे बरेचसे इफेक्ट असणार आहेत, ते पण आपण शिकणार आहोत, काळजी करू नका. बॅड डेट्स आणि डेटर्स, मग डेटर्सला स्टार्ट. आता आलो आपण गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉइड बाय फायर आणि इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000. 5,000 रुपयाचा माल जळाला. तर आता काही कारण झालं, एक लक्षात ठेवाल, काही कारण झालं तर गुड्स कमी झाले की टीसी, गुड्स काही कारणाने कमी झाले की टीसी. आता इथे बघायचं आहे की माल जळाला होता 5,000चा, पण इन्शुरन्स कंपनी आपल्याला 2,000 देणार आहे, तर ते असेल. म्हणजे मुळात इथे लॉस किती झाला, फक्त 3,000चा. मग 3,000 रुपये लॉस जे झाले ते पीडीला पाठवणार. आणि त्यानंतर शेवटच्या ॲडजस्टमेंटमध्ये फक्त इन्फॉर्मेशन आहे की 2:1 त्यांचा रेशो असेल, म्हणजे प्रॉफिट झाला, लॉस झाला तर 2:1 मध्ये वाटतं. आता हे जे मी लिहिलेलं आहे हे आठवण ठेवा, परत एकदा सांगतोय की हे जे लिहिलं आहे हे तुम्हाला पण लिहिता येणार आहे पुढच्या लेक्चर नंतर. या लेक्चरमध्ये आपल्याला हे कुठे जातं, कसं जातं शिकण्यापेक्षा प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे शिकायचं आहे. प्रॉब्लेम कसा, मी थोडंसं उलट्या पद्धतीने, बाकीच्यांचं असतं की पहिले हे गोष्टी सांग, मी तसं करणार नाही. कारण पहिले प्रॉब्लेम जर तुम्हाला कळला की कसा सोडवला जातो तर तुम्हाला याची व्हॅल्यू कळेल की हे वस्तू कुठे जातात, आता ते आलं पाहिजे. प्रॉब्लेम सोडवणं सोपं आहे, कारण प्रॉब्लेम कसा सोडवायचं हे एकदा शिकले तुम्ही की मग फक्त वस्तू कुठे जातात, हे कुठून आले हे बाकी राहत आहे. ओके, मी हे जे लिहिलं ते कसं काय लिहिलं ते बाकी राहील. तर आता फोकस करा. जर तुम्हाला हे सगळं मिळालं असं लिहून तर मग तुम्ही प्रॉब्लेम सोडवू शकता की नाही, पहिले टार्गेट आपला हा आहे. ओके, मग आपण आता टार्गेटला कंप्लीट करूयात. आता सगळ्यात पहिले जेव्हा कधी हे लिहून झालेलं आहे, आता इथे काही गोष्टींना आपण स्टार करायचं विसरलोय का चेक करूया. जसं की क्लोजिंग स्टॉक लिहिलं तर टीसी असेल, म्हणजे कुठल्या ते कशातही ॲडलेस नाही, म्हणजे स्टार नाही. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी आणि कमिशन ॲड करायचे होते, म्हणजे सॅलरी आणि कमिशनला स्टार केलंय का चेक करूया. बघा, सॅलरी आणि कमिशनला स्टार राहिला होता, ॲड करायची ती गोष्ट पण स्टार केला. त्याच्यानंतर डेप्रिसिएट फर्निचरमधून लिहायचं, त्यामुळे फर्निचरला स्टार करावा, तो पण केला. त्यानंतर प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स लेस फ्रॉम डेटर्स ॲड इन बॅड डेट, तर बॅड डेटला आपण स्टार केला, डेटर्सला आपण केला. त्याच्यानंतर आहे गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉइड बाय फायर, याचे इफेक्ट केले टीसी, असेट आणि पीडी, म्हणजे कशातही ॲडलेस नाही. जेव्हा कधी काही ॲडलेस असेल तरच आपण स्टार करणार. हे कसे करणार, काय करणार, हे सगळं शिकणार आहे, काळजी नका. आजचा टार्गेट आता आहे आपला मेन टार्गेटवर बघूयात की हे जर तुम्हाला असं लिहिलेलं मिळालं, तुम्हाला कळलं की कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये ॲडलेस करायचं आहे, त्यांना स्टार मिळाला की सोडवायचं कसं. ओके, आता सगळ्यात पहिले हे झालं ना की त्यानंतर आपलं अकाउंट कसं आखायचं आहे ते आपण बघून घेऊयात एकदा. आता जेव्हा कधी तुम्ही शक्यतो जोड पेजवर सोडवा, म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी राहील, बुक समोर राहील आणि नोटबुक खाली तुमच्या तिथे त्याच्यावर लिहित राहाल. तर जोड पेज असेल तर तुम्हाला एक तिथे सोडवता येईल, पेज पलटायची गरज नाही पण ना. ठीक आहे, बोलूया. मग आता सगळ्यात पहिलं अकाउंट काय आहे आपलं, पहिले ते इन द बुक्स ऑफ. आता इन द बुक्स ऑफ इथे कोण कोण आहे, इन द बुक्स ऑफ, इन द बुक्स ऑफ आहे श्रेयस अँड मृणाल. तर श्रेयस अँड मृणाल हे झाले इन द बुक्स ऑफ.
ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन्ही अकाउंट यातच आहे आपलं. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, तर 2019. आठवण ठेवा इकडे DR आणि CR लावायचं कंपल्सरी, आठवण ठेवा. हे बॅलन्स शीटला DR CR लावू नका, कारण हे स्टेटमेंट आहे. कुठल्याही अकाउंटला DR CR लावलं जातं, स्टेटमेंटला नाही. ओके. मग आता हे एकदा असं आखलंय. आता हे आखताना काय करायचं, पेज फोल्ड करायचं नेहमी. मिडलला पहिली लाईन, मग सेकंड, मग थर्ड. म्हणजे 2 अमाऊंटचे कॉलम इकडे झाले, 2 अमाऊंटचे कॉलम इकडे. डेबिटला 2 कॉलम, क्रेडिटला 2 कॉलम. आता इकडचे जे 2 कॉलम आहेत त्यातला हा इनर आहे, हा आउटर आहे. हा इनर, हा आउटर, असं लक्षात ठेवा. बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी इनर कॉलम, आउटर कॉलम, असेट इनर कॉलम, आउटर कॉलम. ओके. आता या प्रॉब्लेमला आपण सोडवायला स्टार्ट करूया. आता हे जे मार्जिन आहे, रेड कलरची जी मार्जिन दिसते आपल्याला, ह्या मार्जिनला आपण असं गृहीत धरू की मार्जिन नाहीच आहे, आपण पूर्ण ते ब्लॉक यूज करणार आहोत. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले हे लिहून झाल्यावर तुम्हाला TDच्या वस्तू मोजायच्या, मोजूया TDच्या वस्तू. आता TDला म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला गेलेल्या वस्तू मोजायच्या. 1, 2, 3 आणि 4. यात स्टार कितीला आहे? 1, 2, 3ला तर नाही, एकाला स्टार आहे. म्हणजे टोटल 4 वस्तू ट्रेडिंगच्या डेबिटला गेलेल्या आहेत, एकाला स्टार आहे. आता समजून घ्या, हे मी का मोजले, तर आपण ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन्ही एकत्र आहे. आपण अंदाजे इथे लाईन ओढल्या तर इथे कमी किंवा तिकडे असं काहीतरी होऊ शकतं. त्यामुळे आपण काय करायचं, TDच्या वस्तू नेहमी मोजायच्या, त्यानुसार लाईन सोडायची. 1, 2, 3 आणि 4 वस्तू होत्या, त्याच्या 4 लाईन. परत एक लाईन ओढली, 5वी लाईन स्टारची, आणि त्यानंतर 2 लाईन आपण सोडल्या. आणि इथे आपण पहिली लाईन ओढूया, इथे डबल लाईन. आता असं का केलं, कारण ह्या बॉक्सच्या वर झालं आता ट्रेडिंग अकाउंट आणि बॉक्सच्या खाली झालं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण ट्रेडिंग अकाउंट वेगळं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वेगळं आणि बॅलन्स शीट वेगळी असं पण करू शकतो. तसे पण प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. पण सध्या आठवण ठेवा, आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एकत्र असताना कसं सोडवलं जातं ते शिकू. ओके. तर TDच्या वस्तू मोजल्या, 4 होत्या, एकाला स्टार होती ती ओढ, 5 लाईन सोडल्या आणि 2 सोडल्यानंतर आपण इथे बॉक्स क्रिएट केलाय आउटर कॉलमला. हा बॉक्स क्रिएट झाल्यावर आता आपण सोडवायला सुरुवात करू शकतो. तर माझी जी पद्धत आहे त्यानुसार सगळ्यात पहिले आपण कधीही 5 गोष्टी सोडवायच्या. सगळ्यात पहिले 5 गोष्टी लिहायच्या. त्या 5 गोष्टी आपल्याला लर्न करायच्या आहेत. एकदा आता सांगणार आहे, तुम्ही नंतर लर्न करा. पहिले ओपनिंग स्टॉक, मग परचेस, त्यानंतर सेल्स, त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट आणि त्यानंतर कॅपिटल. आता ग्रॉस प्रॉफिट लिहायचं की नाही हे मी तुम्हाला नंतर समजेल, पण सध्या तुम्ही 5 वस्तूंचं लक्षात ठेवा. 5 वस्तू सगळ्यात आधी लिहायची. मग पहिली वस्तू आपली राहणार आहे ओपनिंग स्टॉक. मग आपण चेक करूया तिकडे आपला ओपनिंग स्टॉक किती आहे. तर इथे आपल्याला ओपनिंग स्टॉक दिले आहे बघा. हे जे स्टॉक आहे हे ओपनिंग स्टॉक आहे. ट्रायल बॅलन्स मधला स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक. काय असतो, कसा असतो, सगळं समजून घेणार आहोत आपण. स्टॉक किती दिला आहे, 22,500. तर हा ओपनिंग स्टॉक TDला लिहायचा आहे. याच्या पुढे TD लिहिलं आहे, म्हणजे हे ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं. मग ट्रेडिंगची डेबिट म्हणजे ही साईड, ट्रेडिंगची क्रेडिट म्हणजे ही. मग TDला पहिल्या ओळीत आपण जाणार आणि तिथे नेहमी आठवण ठेवा, या साईडला लिहिताना 2, या साईडला लिहिताना बाय. मग इथे 2 ओपनिंग स्टॉक. तर ओपनिंग स्टॉकची अमाऊंट चेक करूयात, किती दिली आपल्याला ओपनिंग स्टॉकची अमाऊंट. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आहे 22,500. 22,500. स्टार नाही आहे त्याला, स्टार नसेल तर आउटरला. मग 22,500 आउटरला लिहिले. आता नेक्स्ट पुढची वस्तू तुम्हाला 5 वस्तू मी सांगितल्या होत्या, त्यातला ओपनिंग स्टॉक झाला. तर दुसरा आहे परचेस. मग आता परचेस लिहूया. परचेस आहे 37,800 आणि स्टार. परचेस आहे 37,800, स्टार आहे आणि ते TDला लिहिलं आहे. मग TDला इथे 2 परचेस 37,800. 37,800 इनरला एक लाईन सोड. आता एक लाईन सोडायची काय, कारण त्याला स्टार आहे. इनरला काय लिहायचं, कारण स्टार आहे. स्टार म्हणजे काय, काहीतरी ॲडलेस करायचं, काहीतरी ॲडलेस करायचं. त्या केसमध्ये आपण काय करणार, त्याला स्टार करणार. स्टार केलेल्या वस्तू आपण इनरला लिहिणार, याप्रमाणे एक लाईन सोडणार. ही लाईन ओढण्याचं कारण हे ना बाळांनो की ते हायलाईट होतं. म्हणजे पुढची वस्तू लिहिताना आपण लगेच त्याच्या खाली लिहिण्याऐवजी खाली लिहू शकतो, हायलाईट होण्यासाठी देखील. तिसरी वस्तू आपल्याला लिहायची आहे सेल्स. मग सेल्स जातं TCला बाय
सेल्स. आता सेल्सची अमाऊंट बघूया. सेल्सची अमाऊंट दिली आहे 66,700 आणि त्याला स्टार. मग 66,700 त्याला स्टार असल्यामुळे आपण इनरला लिहिलेलं आहे एक लाईन. 3 वस्तू झाल्या. ओपनिंग स्टॉक परचेस सेल्स. आता लिहायचं आहे ग्रॉस प्रॉफिट आणि त्यानंतर कॅपिटल. तर ग्रॉस प्रॉफिट लिहा. ग्रॉस प्रॉफिट 2 ठिकाणी आपण लिहून ठेवणार आहे. टू ग्रॉस प्रॉफिट सी आणि इकडे बाय ग्रॉस प्रॉफिट बी. ठीक आहे. तर ग्रॉस प्रॉफिट सी डी बी डी आपण लिहून ठेवायचं आहे. का लिहायचं आहे नंतर कंप्लीट होताना जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा समजून सांगेल का लिहायचं. त्यानंतर आता 5वी वस्तू आहे कॅपिटल. कॅपिटलमध्ये 2 पार्टनर आहे. एक आहे आपला श्रेयस दुसरं श्रेयसची अमाऊंट बघूया. श्रेयसची अमाऊंट दिलेली आहे 35,000. ऋणाची अमाऊंट दिली आहे 20,000. दोघांनाही एक स्टार आहे. 35,000 आहे श्रेयसची अमाऊंट. एक लाईन. त्याच्यानंतर ऋणची आहे 20,000 त्याला. ओके. या 5 गोष्टी सगळ्यात आधी लिहायची. याच्या मागचे रिझन हे आहे की काही सिक्वेन्स असणार आहे की इकडे पहिले काय लिहायचं, इकडे काय लिहायचं, इकडे काय लिहायचं. तर त्या सिक्वेन्सनुसार नंतर तुम्हाला ते पाठ करायची गरज नाही. 5 गोष्टी आधी लिहिल्या की काम मोकळं होणार. आणि या 5 गोष्टी लिहून जशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडवणार आहे तशी जर तुम्ही पद्धत फॉलो केली तर अर्ध्या तासात प्रॉब्लेम होतो व्यवस्थित. कारण आहे अर्ध्या तासात आपल्याला प्रॉब्लेम झाला पाहिजे. कारण एक्झामला आपल्याला 6 प्रॉब्लेम सोडवायचे बोर्डाच्या एक्झामला. मग 6 प्रॉब्लेम सोडवायचे म्हटल्यावर तुमच्याकडे वेळ कमी असणार आहे. आणि 6 प्रॉब्लेम जर म्हणजे फायनल अकाउंटला हाफ एन आवर इनफ झालं त्याच्यावरती तुम्ही वेळ देऊ शकत नाही. मग त्यामुळे आपल्याला मी सांगतोय ते स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलो केली तर वेळ आणि एकदम परफेक्ट प्रॉब्लेम कम्प्लीट होईल. चल आता आपण बघूयात 5 गोष्टी आपल्या लिहून झालेल्या आहेत. आता बघा 5 गोष्टी मी कुठल्या पण घेतल्या. म्हणजे मला परचेस हवा तर कुठे पण परचेस असेल तुम्ही शोधलं. सेल्स कॅपिटल मला जिथे ते मिळत आहेत त्यावर वस्तू शोधून लिहिल्या. पण एकदा का आपल्या या 5 वस्तू लिहून झाल्या त्यानंतर आपल्याला काय करायचं हे सिक्वेन्सने सोडवायचा. म्हणजे इथून सुरुवात करायची. आता कॅपिटल आपण लिहिलंय का तर हो. परचेस लिहिलंय का लिहिले. सेल्स लिहिले. आता बिल्स रिसिवेबल लिहिले का नाही. आता बिल्स रिसिवेबल काय म्हटलंय असेल. म्हणजे बिल्स रिसिवेबलला असेटला जाऊन लिहायचं. बिल्स पेबलला लायबिलिटीला जाऊन लिहायचं. बिल्स रिसिवेबलची अमाऊंट आहे 8,000. बिल्स पेबलची 6,500. आता या दोन्ही अमाऊंट आपण घेऊयात असेटला आणि लायबिलिटीला. त्याला स्टार नाही आहे बघा. स्टार नाही म्हटल्यावर आउट आहे. मग सगळ्यात पहिले आपण गेलो असेटला बिल्स रिसिवेबल 8,000 रुपये. आणि नंतर आलो मी लायबिलिटीला इथे बिल्स पेबल 6,500. बघा स्टार नसला की आउटर, स्टार असला की या पद्धतीने येणारला घेऊन एक लाईन सोडायची. आता बघूयात पुढच्या वस्तू. बिल्स रिसिवेबल झालं. बिल्स पेबल. आता काय दिले कमिशनला कुठे लिहायचं बाळांनो पीडीला आणि त्याला स्टार. मग कमिशन पीडीला जाऊयात. जाऊन कमिशन 2,400 पीडीला जाऊयात. पीडी म्हणजे प्रॉफिट अँड लॉसची डेबिट. म्हणजे या बॉक्सच्या खाली प्रॉफिट अँड लॉस. मग बॉक्सच्या या साईडला पीडी. मग पीडीला 2 कमिशन. आणि कमिशनची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 2,400. स्टार आहे त्यामुळे इनर लाईनला एक लाईन सोडतो. त्याच्याच खाली होतं 2 सॅलरीजची अमाऊंट चेक करूया एकदा. सॅलरीजची अमाऊंट आहे 6,000. हे पण इनरला. सॅलरीजची अमाऊंट आहे 6,000. हे पण इनरला. त्याला पण एक लाईन सोडली. आता नंतर दिलं होतं इन्शुरन्स. आता इन्शुरन्सची अमाऊंट चेक करूया. इन्शुरन्सची अमाऊंट दिली 9,000.
आणि हे ब्रॅकेटमध्ये याला हिडन ॲडजस्टमेंट म्हणतात. आपण हिडन ॲडजस्टमेंटवर एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे, पण त्याआधी हे आलं आहे हे समजून दिलं. तर आता इन्शुरन्सच्या पुढे 9 मंथ दिलं आहे आणि हिडन ॲडजस्टमेंट लगेच सोडवायची सोबत या ॲडजस्टमेंट सोबत सोडवण्यासाठी थांबायचं आहे, कारण विसरू शकतो आपण. तर आपण इन्शुरन्स लिहिलं आहे 9000 इनरला लिहायचे आणि 9 मंथ फॉर 9 मंथसाठी दिले, ठीक आहे. तर याची वर्किंग नोट करणार आपण आणि त्याला कंप्लीट करणार. सगळ्यात पहिले तर इन्शुरन्सची अमाऊंट लिहूया. इन्शुरन्सची अमाऊंट आहे 9000 आणि याच्या खाली जे ॲडजस्टमेंटसाठी जागा सोडली ती ॲडजस्टमेंट आपण कंप्लीट करणार. त्याला हिडन ॲडजस्टमेंट म्हणणार. खाली जे दिले आहेत ते वेगळे ॲडजस्टमेंट आणि जे तिथल्या तिथे काही हिंट दिली तर त्याला हिडन ॲडजस्टमेंट म्हणणार आपण. मग इथे आपण वर्किंग नोट बॅलन्स शीटच्या खाली जागा सोडलेली आहे आपण. इथे लिहूया वर्किंग नोट आणि वर्किंग नोटमध्ये ही पहिली वर्किंग नोट आहे, ज्याला आपण नाव देऊया कॅल्क्युलेशन ऑफ आउटस्टँडिंग इन्शुरन्स. आता मी याला आउटस्टँडिंग इन्शुरन्स का नाव दिले हे समजून घ्या. तिथे लिहिलं होतं ब्रॅकेटमध्ये फॉर 9 मंथ. 12 मंथपेक्षा कमी असेल तर 3 महिन्याचं देणं बाकी आहे आणि 12 मंथपेक्षा जास्त म्हणजे 2 इयर्स दिलं असतं, तर 1 वर्षाचं जास्त दिलं. 12 मंथच्या आत आउटस्टँडिंग, 12 मंथच्या पुढे प्रीपेड. तर 12 मंथच्या आत होतं, 9 मंथ होतं म्हणून आउटस्टँडिंग. जर तेच 12 मंथच्या पुढे दिलं असतं म्हणजे 2 इयर, 3 इयर, 1 इयर, 1.5 इयर, तर त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागलं असतं, प्रीपेड शोधावं लागलं. तर आता आउटस्टँडिंग आहे. आता याची वर्किंग नोट कशी करायची, तर पहिले हे हेडिंग टाकायचं. वर्किंग नोटला हेडिंग टाकल्यावर आता ती अमाऊंट लिहायची. अमाऊंट किती दिली होती रे? 9000 इंटू जे दिलं होतं, दिलं किती होतं 9, तर ते डिनॉमिनेटरमध्ये लिहायचं 9 खाली. आणि किती कमी पडतंय 12 महिन्यात 3, मग 3 कमी पडलेवर मग आता याला सोडवायचं. 3 1 जा 3 3 जा. मग आता 9000 इंटू 1 9000च असणार. 3 ने डिवाइड करायचं आहे, मग 3 डिवाइड केलं आन्सर काय मिळाला आपल्याला 3000. म्हणजे आउटस्टँडिंग इन्शुरन्स किती आहे 3000. आणि आउटस्टँडिंगचे इफेक्ट बघा इथे पण दिलं होतं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्याचे पण इफेक्ट काय होते ॲड आणि लायबिलिटी. तर हे जे आउटस्टँडिंग आहे त्याचे पण इफेक्ट काय होणार ॲड आणि लायबिलिटीज. आपण ॲड करूयात इन्शुरन्समध्ये. ॲड आउटस्टँडिंग 3000 ॲड केले 12000. एक पॉईंट आठवण ठेवा, खूप जण काय करतात ना 3000 ॲड करायचे होते. आपण इथे ॲड लिहितो पण खूप जण काय करतात ना ॲड लिहितात आणि करतात लेस, किंवा लिहितात लेस करतात ॲड. तशा चुका करू नका. तर आता इथे 9000 प्लस 3000 12000 ॲड केलं, पण ॲडजस्टमेंटचे नेहमी 2 इफेक्ट असतात. मग दुसरा इफेक्ट याचा जाणार आहे लायबिलिटीला. लायबिलिटीला आपण लिहूयात आउटस्टँडिंग. मी थोडं शॉर्टकटमध्ये लिहितोय. आउटस्टँडिंग इन्शुरन्स 3000. आणि नेहमी आठवण ठेवा जे काही ॲड किंवा लेस करतो ना त्याचाच दुसरा इफेक्ट करायचा, आउटरच्या अमाऊंटचा करायचा नाही. जे काही ॲड केले लेस केले त्याचाच दुसरा इफेक्ट करायचा. नाही इथे आपण दुसरा इफेक्ट लिहिला. ओके, आता वळूयात पुढे. आता हे इन्शुरन्स लिहून झाले. आता काय चालू होतं आपलं इन्शुरन्स नंतर प्रीपेड रेंट कुठे लिहायचे असेटला, सन्ड्री क्रेडिटर्स कुठे लिहायचे लायबिलिटी. प्रीपेड रेंट 3000, सन्ड्री क्रेडिटर्स 48,900. तर पहिले प्रीपेड रेंट लिहूया. प्रीपेड रेंट 3000 आणि सन्ड्री क्रेडिटर्स 48. तर सन्ड्री क्रेडिटर्स होते प्रीपेड रेंट होते 3000, सन्ड्री क्रेडिटर्स 48,900 आणि पुढे सन्ड्री क्रेडिटर्स आहे 25,000 असेट. इथे 48,900. आता सन्ड्री क्रेडिटर्स असेटला असेटला 25,000 आणि त्याला स्टार होता त्यामुळे एक लाईन सोडायची. ओके, त्यानंतर नेक्स्ट सन्ड्री डेटर्स पर्यंत झालंय. पोस्टेज कुठे लिहायचंय पीडीला. फ्री होल्ड प्रीमाइसेस असेट. पोस्टेज आणि
freehold premises, चला चेक करूया काय काय आहे. पोस्टेज 1700 आउटरला, फ्रीहोल्ड प्रिमायसेस 17300, 1700 आणि 17300 हे आहे 1700 घ्यायचे 17000 each. ओके, पर्यंत झालं फ्रीहोल्ड प्रिमायसेस. फर्निचर असेटला, बॅड डेब्ट पीडीला. तुम्ही हे फास्ट फॉरवर्डमध्ये पण बघू शकता. फर्निचर 20,000, बॅड डेब्ट 500. फर्निचर 20,000, फर्निचर असेट्समध्ये फर्निचर 20,000 एक स्टार. त्याच्यानंतर बॅड डेब्ट पीडीमध्ये 2 बॅड डेब्ट. Bad debts 500. बॅड डेब्ट्स 500 लिहिला. त्यानंतर बॅड डेब्ट झाल्यावर आहे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश इन हँड 4,500, कॅश ॲट बँक 16,000. कॅश इन हँड 4,500, कॅश ॲट बँक 16,000. असेट्समध्ये कॅश इन हँड, कॅश ॲट बँक 4,500 आणि 16,000. $4,500, 16,000. त्यानंतर आहे कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड. कॅरेज इनवर्ड 800, कॅरेज आउटवर्ड 1700. कॅरेज इनवर्ड होतं टीडीला. कॅरेज इनवर्ड होतं आणि कॅरेज आउटवर्ड कॅरेज कॅरेज इनवर्ड 800, कॅरेज आउटवर्ड 1700. 1700. कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड झालं. त्यानंतर स्टॉक आधीच आपण लिहिलेले रिटर्न्स. आता हे रिटर्न जे आहे, जे डेबिटला असतं ते सेल्समधून लेस, जे क्रेडिटला असतं ते परचेसमधून लेस. बघा, सेल्स होता कुठे? सेल्स नेहमी क्रेडिटला असतो, मग त्याचं रिटर्न डेबिटला. परचेस नेहमी डेबिटला असतो, मग त्याचं रिटर्न क्रेडिटला. मग आठवून ठेवा, फक्त रिटर्न लिहिलेलं असेल तर अमाऊंट कुठे त्यावरून ओळखायचं कुठलं रिटर्न आहे. जसं की पहिलं रिटर्न आपलं सेल्स रिटर्न आहे, दुसरं परचेस रिटर्न आहे. मग आपण पहिलं सेल्समधून लेस करूयात. सेल्समधून 1200 आणि परचेसमधून 1800. सेल्समध्ये लेस रिटर्न 1200 आणि परचेसमध्ये लेस रिटर्न 1800. हे 1800 गेले तर 36,000 राहतील. हे 1200 गेले तर 65,500. तर बघा, चेक करा. आपण काय केलं की लेस यासाठीच ती जागा सोडलेली होती. बघा, परचेसच्या खाली लेस रिटर्न लिहिण्यासाठीच जागा सोडली, सेल्सच्या खाली लेस रिटर्न, त्याचा स्टार केला होता. तर केला आता त्याला कंप्लीट. मग जेव्हा कधी लेस ॲड करू तर लेस केल्यावर इथे ॲड केल्यावर पण आउट आला. या पद्धतीने कंप्लीट केलं. आता इथपर्यंत आपण पोहोचतोय. वेजेस कुठे चालले? टीडीला. मग टीडीला जाऊयात आणि 3,100 आणि आउटस्टँडिंग वेजेस 1,600. वेजेस 3,100 आणि आउटस्टँडिंग वेजेस 1,600. ओके, आता हे आपण काय केलं? आता
तर आपण लिहिताना ज्या ज्या वस्तू, सगळ्यात पहिले 5 गोष्टी लिहिल्या, कुठल्या कुठल्या, ओपनिंग स्टॉक, परचेस, सेल्स, ग्रॉस प्रॉफिट आणि कॅपिटल. त्यानंतर आपण एक एक वस्तू लिहायला सुरुवात केली. लायबिलिटीला असेल तर लायबिलिटीला, टीडीला असेल तर टीडीला, टीसीला असेल तर टीसीला, असेटला, जिथे लिहायचं आहे जिथे ते पाठवायचं आहे तिथे पाठवलं. ज्याला स्टार आहे त्याला इनरला लिहिली, एक ओळ सोडली, ज्याला स्टार नाही आहे त्याला आउटरला लिहिली. ठीक आहे, हे रिटर्न होते, ते तिथनं लेस केले. आता ॲडजस्टमेंट स्टार्ट होते. तर ॲडजस्टमेंटच्या आधी एकदा व्ह्यू पाहून घ्या की ॲडजस्टमेंट होण्याआधी या पद्धतीने आपला प्रॉब्लेम दिसतोय बघा. ॲडजस्टमेंट कुठल्या कुठल्या बाकी आहे बघा, याची ॲडजस्टमेंट बाकी, याची ॲडजस्टमेंट बाकी, याची ॲडजस्टमेंट बाकी. या 2 का झाल्या, कारण हे ट्रायल बॅलन्समध्येच होतं. त्यानंतर ही ॲडजस्टमेंट पण का झाली, कारण ही हिडन होती, ट्रायल बॅलन्समध्येच होती. पण या खाली दिलेल्या आहेत ॲडजस्टमेंट. आता ह्या सगळ्या आपल्याला ॲडजस्ट प्रोसिजर जी आहे ती कंप्लीट करायची. ओके, मग आता ॲडजस्टमेंट बघूया. पहिली जी ॲडजस्टमेंट आहे ती क्लोजिंग स्टॉकची. ट्रेडिंगच्या क्रेडिटला पण लिहायचं आहे, असेटला पण लिहायचं आहे. मग जाऊया ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि असेटला. ट्रेडिंगची क्रेडिट म्हणजे टीसी. टीसीला नेहमी क्लोजिंग स्टॉक खाली लिहिला जातो, त्यामुळे इथे लिहितो मी आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 30,000. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट लिहूया 30,000. आणि असेटमध्ये जाऊयात. असेटमध्ये लिहिताना आपण स्टॉक इन ट्रेड लिहूया 30,000. तुम्ही क्लोजिंग स्टॉक पण लिहू शकता, असं काही नाही, स्टॉक इन ट्रेड लिहिलं तरी चालेल. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट. आता दुसरी ॲडजस्टमेंट काय करायची आहे रे, सॅलरीमध्ये आणि कमिशनमध्ये ॲड करायचे आणि लायबिलिटी लिहायचं. मग सॅलरी आणि कमिशनमध्ये ॲड करूयात. किती किती, 1200 सॅलरीमध्ये, 400 रुपये कमिशनमध्ये. 1200 सॅलरीमध्ये आणि 400 रुपये कमिशनमध्ये. मग सॅलरीमध्ये ॲड आउटस्टँडिंग 1200 रुपये आणि कमिशनमध्ये ॲड आउटस्टँडिंग 400 रुपये. हे झाले 2,800 आणि हे झाले 7,200. आता हे 1200 आणि 400 एक इफेक्ट झाला इथे ॲडचा. दुसरा इफेक्ट लायबिलिटीला. ॲडजस्टमेंटचा आठवण्यात ठेवायचं. दुसरा इफेक्ट असतो, जसं की क्लोजिंग स्टॉकचा आपण काय केलं होतं, इथे एक इफेक्ट, इथे एक इफेक्ट. आता आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा करतो. सॅलरीमध्ये आपण ॲड केले 1200 रुपये, आता आपण कमिशनमध्ये ॲड केले. आता हे दोन्ही जे ॲड केले हे लायबिलिटीला लिहितात. लायबिलिटीला लिहिताना आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे 1200 रुपये आणि आउटस्टँडिंग कमिशन, आउटस्टँडिंग कमिशन होतं 400 रुपये. आउटस्टँडिंग मी थोडं शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे, तुम्ही लिहिताना व्यवस्थित लिहा. ओके, तर हे झालं तुमचं आउटस्टँडिंग. बघा सगळ्या गोष्टींचे 2 इफेक्ट झालेले. आता आपण बोलूयात तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये. पहिली ॲडजस्टमेंट झाली, दुसरी झाली, आता तिसरी. तिसरी काय म्हणते रे, डेप्रिसिएट फर्निचर, म्हणजे फर्निचरची व्हॅल्यू कमी करा. मग कमी किती टक्क्याने हे पण आपण समजून घेणार आहोत. या ॲडजस्टमेंटचे असे काय इफेक्ट आले हे पण पाहणारच आहोत नंतर पुढच्या लेक्चरमध्ये. आता फक्त आपण सोडवायचं कसं आहे बघू. मग डेप्रिसिएट फर्निचर 10% लेस करायचं, पीडीला पाठवायचं. मग फर्निचरच्या खाली लेस डेप्रिसिएशन 10%. 10% होतात 2,000 लेस केले 18,000. हे जे 2,000 आहे या 20,000 वर 10% काढले. आणि त्याचा दुसरा इफेक्ट पीडीला, टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 2,000. मी तेव्हा पण बोललो होतो की जे काही ॲड किंवा लेस करतात त्याचाच दुसरा इफेक्ट करा, आउटरच्या अमाऊंटच्या नाही. नेक्स्ट पण ॲडजस्टमेंट झाली. आता फोर्थ ॲडजस्टमेंट आपण बघतोय, प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट. बॅड डेप्स वाढले, बॅड डेप्स हे डेटर्समधून लेस होतात, त्यामुळे डेटर्समधून लेस करूयात, बॅड डेप्समध्ये ॲड करूयात. मग आता डेटर्समध्ये ॲड आणि बॅड डेप्समध्ये लेस 1200. मग सगळ्यात पहिले डेटर्समध्ये लेस करूयात, लेस बॅड डेप्स 1200 रुपये. 1200 लेस जर केले तर 23,800 शिल्लक राहतील. आणि बॅड डेप्समध्ये ॲड न्यू बॅड डेप्स 1200 रुपये. 1200 ॲड केले तर 1700 रुपये. तर काय केलं आपण, डेटर्समधून लेस केले आणि बॅड डेप्समध्ये ॲड.
आता आपली फोर्थ ऍडजस्टमेंट झाली. आता फिफ्थ ऍडजस्टमेंट. गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉइड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000. मग 5,000 डिस्ट्रॉइड झाले, टीसीला पाठवायचे. 2,000चा क्लेम मिळणार आहे ते असेटला पाठवायचा आणि 3,000चा लॉस झाला तो पीडीला पाठवायचा आहे. तिन्हींना लिहिण्याची पद्धत वेगवेगळी आहे. आपण जे ऍडजस्टमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्यात ते पण डिटेल्स आपण लिहिले आहे, ते उद्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आहेच आपलं ते. आता बघूयात आपण. सगळ्यात पहिले टीसीला बाय गुड्स डिस्ट्रॉइड, पूर्ण वाक्य लिहा तुम्ही, बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर आणि अमाऊंट किती रुपयाचा माल जळाला होता? 5,000. इन्शुरन्स कंपनी जे पैसे देणार आहे ते असेटला आहे. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, ते इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल शब्द लिहा. ठीक आहे. अमाऊंट इन्शुरन्स क्लेम किती देणार आहे आपल्याला? 2,000 आणि पीडीला 2. लॉस बाय फायर किती रुपयाचा लॉस झाला आपल्याला? 3,000. हे झाले 3 इफेक्ट. आता बघा इथे सगळे ऍडजस्टमेंट कंप्लीट झाले. शेवटची ऍडजस्टमेंट नाही, इन्फॉर्मेशन आहे. काय म्हणताय? 2:1 मध्ये लॉस झाला की प्रॉफिट झाला डिस्ट्रीब्यूट करा. मग हे असं आपल्याला लिहायचं असणार आहे जेव्हा आपण सोडवणार प्रॉब्लेम. तर या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. मला वाटत नाही की फार अवघड असेल की टीडीला काय जातं, टीसीला त्या ठिकाणी जाऊन फक्त आपण लिहितोय. इकडे लिहिताना 2 लावतोय, इकडे लिहिताना बाय लावतोय, इकडे 2 किंवा बाय काय नसतं. ज्या गोष्टीला स्टार आहे ते इनरला लिहितोय, कोड सोडतोय. ज्या गोष्टीला स्टार नाही ते आउटरला लिहितोय. इनरला का लिहितोय, स्टार का करतोय, तर त्यात काहीतरी ॲडजस्ट करायचं आहे त्यामुळे. आता क्लोजिंगचं सिस्टम प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सेम राहणार. म्हणजे आजच्या प्रॉब्लेममध्ये वेगळ्या पद्धतीने सोडवायचं, उद्याच्या प्रॉब्लेममध्ये वेगळं, असं काही नाही. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सिमिलर पद्धतीने तुम्हाला सोडवायचं. मग आपण तुम्हाला कॅल्सी अलाउड नसतं, म्हणजे थोडासा कॅल्सीचा यूज करणार आहे आपल्याला वेळेच बंधन असल्यामुळे. तर आता इथे आपण काय करणार आहे, टीसीच्या साईडची टोटल आणि टीडीच्या साईडची टोटल रफमध्ये करूया. म्हणजे इथे आपण लिहूया टीसी इज इक्वल टू आणि टीडी इज इक्वल टू. मग टीसीची टोटल करूया. टीसीची अमाऊंट आहे 65,500 प्लस 5,000 प्लस 30,000. तर आपल्याकडे 1,05,000 आन्सर मिळाला आहे. 1,05,000 हे झाली टीसीची टोटल. रफमध्ये हे काम करायचं आहे. आता टीडीची टोटल करूया. 22,500 प्लस 36,000 प्लस 800 प्लस 3,100 तर 62,400. आता क्लिअर चित्र आहे की कुठली अमाऊंट मोठी आहे. बघा अकाउंट क्लोज करायचा फॉर्मॅट तुम्ही लेजरमध्ये शिकला असाल, ते मी गोष्ट काढतच नाही. कुठलेही अकाउंट क्लोज करताना जी अमाऊंट मोठी आहे ती दोन्हीकडे लिहायची असते. जशी की इथे 1,05,000 आहे, ती अमाऊंट आपण दोन्हीकडे, हे जे बॉक्स केला होता ना आपण त्यासाठीच केला होता, तर 1,05,000 मोठी अमाऊंट दोन्हीकडे लिहिली. ओके, जी मोठी अमाऊंट आहे ती दोन्हीकडे लिहिली. आता मग स्मॉल अमाऊंटचं काय करायचं? तर स्मॉल अमाऊंट नेहमी लक्षात ठेवा. खूप मुलं चुका काय करतात, इथे टोटल लिहून टाकतात. तशी चूक करायची नाही. ही टोटल रफमध्येच राहणार, ही कधीही प्रॉब्लेममध्ये दिसणार नाही. मग याचं काय करायचं, यातनं हे लेस करायचे आणि उत्तर शोधायचं. मग लेस करूयात. 1,05,000 मायनस 62,400. मग आपल्याला आन्सर मिळाले 38,100. हे आहे आपलं ग्रॉस प्रॉफिट. आणि इथे आपण ग्रॉस प्रॉफिट शब्द आधीच लिहिला होता. मग आपण लिहूया 38,100. आता बघा, हे मी तुम्हाला बोललो होतो की नंतर सांगेल म्हणून. तर इथे ग्रॉस प्रॉफिट 99% ग्रॉस प्रॉफिट येतं, म्हणून आपण सुरुवातीला ग्रॉस प्रॉफिट लिहितोय. पण ग्रॉस लॉस पण येऊ शकतो. ग्रॉस लॉस कसा येणार बाळांनो? समजा टीसीची टोटल छोटी आणि टीडीची मोठी असते, तर टीडीची टोटल दोन्हीकडे लिहिली असते. मग कमी कुठे पडले असते? तिथे आपण कमी अमाऊंट लिहिली असते. ही टोटल मोठी असती तर कमी इकडे पडले असते. ही टोटल मोठी आहे म्हणून कमी इथे पडले ना. मग जिथे कमी पडले तिथे लिहितो आपण. मग आपल्याला ग्रॉस प्रॉफिट झाला. किती ग्रॉस प्रॉफिट झाला? 38,100. मग 38,100 झाला ग्रॉस प्रॉफिट. तोच प्रॉफिट इकडे शिफ्ट करायचा. ओके, म्हणूनच त्याला कॅरी फॉरवर्ड आणि बॉट फॉरवर्ड आपण. तर हे पहिलं अकाउंट कसं क्लोज केलं हे कळलं. आता दुसरं अकाउंट क्लोज करायचं सिमिलर वेने. सगळ्यात पहिले तर खालून दुसऱ्या ओळीवर आपण बॉक्स क्रिएट करूयात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. तर आपलं ट्रेडिंग अकाउंट झालं, तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूयात. 38,100 इकडची टोटल तर माहितीच आहे. माहिती लिहूयात आपण PC इज इक्वल टू 38,100. आता पीडीची बघूयात रफमध्ये किती येते. चला करूयात टोटल.
तुम्ही पण साईड बाय साईड करू शकता. 2800, 7500, 12,000, 1,700, 1,700, 1,700, 2,000, 3,000, 30 to 100. टोटल येते 30 to 100. मग आपल्याला क्लिअर चित्र आहे. कुठली साईड मोठी आहे रे बाळांनो? PC मोठी आहे. मग PC दोन्हीकडे लिहूया. 38, 100, 38, 100 दोन्हीकडे. जी टोटल मोठी आहे ती दोन्हीकडे आणि छोटी टोटल रफ मध्येच राहणार, ती इकडे येणार नाही. मग आता काय करायचं? मोठ्या टोटल मधून छोटी टोटल वजा करायची. 38, 100 मायनस 32, 100 मायनस केले. मग आन्सर मिळाला आपल्याला 6000. हे जे 6000 मिळाले याला स्टार करा. स्टार केलं नाही केलं तुमच्यावर डिपेंड आहे, पण स्टार केलं म्हणजे आपण शोधलेलं उत्तर आपल्याला कळतं. मग इथे याला नाव द्यायचं टू नेट प्रॉफिट. इकडे आलं तर नेट प्रॉफिट, इकडे आलं असतं तर नेट लॉस. इकडे कधी आलं असतं? ही टोटल मोठी असती तर बॅलन्स इकडे आला असता. ही टोटल मोठी आहे म्हणून बॅलन्स इकडे आला. बघा लक्षात ठेवा की जी टोटल मोठी आहे ना त्याच्या दुसऱ्या साईडला बॅलन्स येतो नेहमी, कारण तिकडे कमी पडत आहे. मग इथे 6000. आता हे 6000 आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे दोघांमध्ये, कारण दोन पार्टनर आहे. तुम्ही 11वीत एक पूर्ण कॅपिटल नेट प्रॉफिट एकच होतं, त्याच्यामुळे सोल ट्रेडिंग असल्यामुळे तर तिथे डिस्ट्रीब्यूट करावं लागत नव्हतं. 11वीत सेम असत होतं, फक्त इथे आता डिस्ट्रीब्यूट करावं. मग इथे श्रेयस आणि मृणाल दोघांचं नाव लिहायचं आहे आणि हे जे 6000 रुपये होते हे डिस्ट्रीब्यूट करायचे 2:1 मध्ये. आता डिस्ट्रीब्यूट करूया. 6000 डिस्ट्रीब्यूट करायचे आपल्याला 2:1 मध्ये. मग 2:1 मग 2:1 म्हटल्यावर 2 आणि 1 टोटल किती होती? 3. सगळ्यात पहिले 3 ने डिवाइड करा. 3 ने डिवाइड केल्यावर आन्सर मिळालं 2000. या 2000 ने 2 ला मल्टिप्लाय करा, या 2000 ने 2 ला मल्टिप्लाय करा, आन्सर्स मिळाले. मग श्रेयसला मिळाले 4000, मृणालला मिळाले 2000. ठीक आहे, नेट प्रॉफिट झालंय. आता श्रेयस आणि मृणालला आपण एक स्टार केला होता सुरुवातीला. का केला होता? तर यासाठी की आपल्याला प्रॉफिट झालं तर त्यात ऍड करायचं, लॉस झाला तर लेस करायचं. त्यावर कुठलीही ऍडजस्टमेंट नव्हती तरी स्टार केला होता. का? कारण नेट प्रॉफिट झालं तर ऍड करायचं, नेट लॉस झाला तर लेस. कळलं का स्टार केला होता? आता आपण श्रेयस आणि मृणाल मध्ये ऍड करूया. ऍड नेट प्रॉफिट. श्रेयसला मिळाले होते 4000, तर 4000 त्याला दिले, त्याचे झाले 39,000. नंतर मृणालला ऍड नेट प्रॉफिट 2000, त्याचे झाले 22,000. ओके, आता हे होतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केलं, त्याचा बॅलन्स कुठे पाठवला. आता लास्टला आपली परीक्षा असते ती म्हणजे काय, तर हे प्रॉब्लेम झाला पाहिजे टॅली. टॅली म्हणजे काय वाढणं, तर असेटची आणि लायबिलिटीची टोटल मॅच झाली पाहिजे. चेक करूयात होती का मॅच. तर पहिले 39,000 प्लस 22,000 प्लस 6,500 प्लस 3,000 प्लस 48,900 प्लस 1,600 प्लस 1,200 प्लस 400. तर लायबिलिटीची टोटल आपली येते 122,600. तर असेटची करूया, असेटची टोटल करूया. 8,000, 3,000, 23,800, 17,300, 18,000, 4,500, 16,000, 30,000 आणि 2,000. तर 122,600. असेटची पण टोटल आपली येते 122,600. म्हणजे आपला प्रॉब्लेम झाला आहे टॅली. मग आपण इथे लिहू शकतो 1,22,600, 1,22,600. तर हा होता आपला प्रॉब्लेम. कसा सोडवायचा यावर या आजच्या लेक्चरवर लक्ष द्या व्यवस्थित, की कसा आपण प्रॉब्लेम सोडवण्याची पद्धत आपण एकदम सिंपल वापरली आहे. स्टार केलेल्या वस्तू इनरला एक लाईन सोडायची, आउटरला. आता मेन मुद्दा हा येतो की असा प्रॉब्लेम सोडवला जातो, पण दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला हे अजून माहिती नाही की या वस्तू कुठून आल्या. लायबिलिटीला हे लायबिलिटीला का गेलेले, ट्रेडिंगच्या डेबिटला का गेले, इथे का गेलं,
त्याला स्टार करताना हे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट असेच का, ह्या सगळ्या प्रश्नांसाठी आपण बनवणार आहोत पुढचा लेक्चर. तर आठवणीने पुढचा लेक्चर बघा आणि पुढच्या लेक्चर नंतर तुम्हाला त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये स्वतःला प्रॉब्लेम सोडवायला यायला जमेल आणि बरेचसे इंटरेस्टिंग टॉपिक याच्यात होणार आहेत कवर. आपण मोठ्या मोठ्या ॲडजस्टमेंट बघणार आहोत, त्यानंतर हिडन ॲडजस्टमेंट बघणार आहोत, त्याच्यासाठी एक वेगळा लेक्चर घेणार आहोत. तर असे बरेचसे लेक्चर आपले असणार आहेत. तर आठवण ठेवा, व्यवस्थित याची तयारी करा